सोनकार बंधूंना पुरुषोत्तम कावळेंचा नमस्कार. बंधूंनो, तुम्हाला लक्षात असेल 3 मै ही तारीख आपला सोनार महोत्सव दर 3 वर्षांनी साजरा होतो आणि हा महोत्सव खास करून एक स्वर्ण अलंकार आणि महाराष्ट्र सोनकार संस्था यांचा रौप्य महोत्सव म्हणून आपण साजरा करत आहे. त्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो, सहकुटुंब सहपरिवार. एक विशेष लक्षात ठेवाल, कारण 3 मे हा अगदी फार उन्हाळ्याचा दिवस असतो, फार वातावरण गरम असतो. त्यासाठी आपण काय केलं, सकाळी येण्याची वेळ आपल्या सोनार बांधवांना सकाळची वेळ 9 वाजताची दिलेली आहे, जेणेकरून वातावरण अगदी शांत असते. आणि परत जाताना जी वेळ दिली आहे ती 7ची वेळ दिली आहे, का त्यावेळेस वातावरण शांत आहे. आता राहिलं ही वेळ एवढी, ती 9 ते 7 ही वेळ आपल्याला सुरेश भट्ट सभागृहामध्ये घालवायची आहे. त्यासाठी आपल्या पूर्ण ग्रुपनी सर्वांचं तिथे व्यवस्था केलेली आहे. सकाळी नाश्त्यापासून तर जेवणाची हायटी सर्व पूर्ण व्यवस्था केलेली आहे. आणि विशेष करून सुरेश भट्ट सभागृह पूर्ण एअर कंडिशन आहे, म्हणजे तिथे सर्व थंडगार राहणार आहे आणि अगदी चांगला आहे. फक्त तुमची वाट बघतो. त्या दिवशी हा एक प्रोग्राम आपला सोनकार बांधवांचा आहे, आपला प्रोग्राम आहे असं समजून त्या प्रोग्राममध्ये सहकुटुंब सहपरिवार यावे अशी माझी इच्छा आहे. कृपया ही गोष्ट आपल्या मित्रमंडळीपर्यंत, आपल्या परिवारापर्यंत, आपल्या नातेवाईकापर्यंत ही माहिती पोचवाल अशी मी आपल्याकडनं आग्रहाची विनंती करतो. नमस्कार. नाटक तर चांगलं बोलले. मी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा महासचिव अनिल मालोकर, नागपूर. विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेला 25 वर्ष पूर्ण होऊन 26 वर्षात पदार्पण करतो आहे आणि असंख्य कार्यक्रमाची जी शृंखला आतापर्यंत चालली आहे ते तुम्हाला माहीत आहे. भरीव कार्यक्रम आम्ही दरवर्षी करून समाजाला जे जास्तीत जास्त एक भव्यता आणण्याचा प्रयत्न करतो, जोडायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये यशस्वीता मिळाली असं आम्हाला वाटतं. तसंच स्वर्णालंकार या मासिकाला 30 वर्ष पूर्ण झाले. हा 3 निष्क्रिय प्रवास सोनार जोडो समाज जोडो अशा या घोषवाक्यातून चालत राहिलेला आहे. तर त्याला 30 वर्ष पूर्ण झाले आहे. तर 3 दशकीय पूर्णतेचा हा सोहळा असा मिळून हा सोनार महोत्सव 3 मे 2026ला सुरेश भट्ट या सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या कार्यक्रमाची वेळ आहे. आणि जवळपास आमच्या या 4 महिन्यापासून 5 महिन्यापासून आमच्या ज्या समित्या आहे, युवक समिती आहे, शहर समिती आहे, ग्रामीण समिती आहे, वैद्यकीय समिती आहे, उद्योग व्यापार समिती आहे, अशा सर्व प्रकारच्या समित्या, ज्या महिला समिती आहे, हे सर्व अथक प्रयत्न करत आहेत. सोबतच कार्यकारिणी मंडळ आणि जे शुभचिंतक आहेत, प्रतिनिधी मंडळ, हे सर्व या कार्यक्रमात जोराने आपली तयारी सुरू आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो की हा जो सोहळा आहे हा सोनार एकतेचा सोहळा आहे. कुठे ना कुठे आमचे जे कर्णधार आहेत त्यांच्यापर्यंत या शक्तीचं प्रदर्शन दिसतं. एकमेकांच्या भेटीगाठी होतात, रोटीपेटीचे व्यवहार असो, परिचय मेळावे असो किंवा इतर अनेक गोष्टी, आणि या माध्यमातून आपण एकतेला बल मिळतं असं मला वाटतं. म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे सर्वांना की प्रत्येकाने आपल्या घरचा कार्यक्रम समजून, आपल्या परिवारातला सोहळा समजून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. अनेक प्रतिभांचे विशेष कार्यक्रम आहेत, सत्कार आहेत, सोहळे आहेत. काही जे महाराष्ट्र सुवर्णरत्न सन्मान जे चयनित झालेले आहे आमच्या समितीद्वारे, त्यांचे सन्मान आहे, नगरसेवकांचे सन्मान आहे, नगर परिषदचे सन्मान आहेत. आणि अशा प्रकारचा भव्य दिवस सोहळा खूप परिश्रमाने सार्थक होतो. तो मला एक निवेदनाने आशा आहे की तुम्ही निश्चितच या कार्यक्रमाला घेऊन आमचा जो हौसला आहे तो वाढवाल, एवढंच मी निवेदन करू शकतो. पुन्हा एकदा सादर आमंत्रण. नमस्कार. जय नरहरी. मी विलास बांगरे, महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा अध्यक्ष. येत्या 3 मे रोजी कवी सुरेश भट्ट सभागृहामध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र स्वर्णकार संस्था आणि सुवर्ण अलंकारच्या माध्यमातून सोनार महोत्सव याकरता आपण सर्व शाखेतील बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे सुद्धा येत आहे. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातून विविध शाखेतील लोकांनी जे आपल्या सोनारकरता 25 वर्ष सोनारांकरता झटलेले आहे अशा लोकांचे आम्ही सत्कारसुद्धा करणार आहे. या लोकांना महाराष्ट्र सोनार रत्न असे गौरवण्यात सुद्धा येणार आहे. तसेच 2026मध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा विविध निवडणुकासुद्धा झाल्या. या निवडणुकीमध्ये आपले भरपूर सारे नगरसेवक निवडूनसुद्धा आले, त्यांचासुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. हे झालं एक सत्र. दुसरं सत्र सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आपल्या सोनार महोत्सवाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. याकरता दुपारी 3 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत विविध शाखेच्या लोकांचे सांस्कृतिक कार्यक्रम चालणार आहे. तरी सर्व शाखीय बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. धन्यवाद. समाज बांधवांना नमस्कार. मी प्रकाश मात्रे, मुख्य संपादक सोनालंकार. येत्या 3 मे रोजी सुरेश भट सभागृहात राज्य पातळीवर सोनार महोत्सव आणि महिला मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मुख्यतः आपल्या सोनार समाजाचे आमदार चित्राताई वाघ, मुख्यमंत्री याचं उद्घाटन करणार आहे. सोबत गडकरी साहेब पण राहणार आहे. याशिवाय राज्याचे गृहराज्यमंत्री या कार्यक्रमात येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्व संस्थांचे, सोनार संस्थांचे अध्यक्ष, सचिव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. हा सोनार महोत्सव म्हणजे एक सोनाराचा आगळा वेगळा सोनार मिलन सोहळा आहे. या कार्यक्रमाला आपण प्रत्येकाने उपस्थित राहावे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सुवर्णकार संस्था आणि 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि सोनालंकाराला 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केला आहे. त्यात महाराष्ट्रातून जे नगरसेवक विजयी झाले सोनार समाजाचे, त्यांचा आम्ही सत्कार इथं आयोजित केला आहे. महाराष्ट्र सुवर्णकार संस्थेतर्फे 21 ज्येष्ठ कार्यकर्त्यांना एक महाराष्ट्र सुवर्णरत्न हा पुरस्कार आम्ही या कार्यक्रमात प्रदान करणार आहोत. तालुका अध्यक्ष सोनार समाजाचे, जिल्हा अध्यक्ष यांना इथं निमंत्रित केलं आहे. हा सोनार महोत्सव केवळ महोत्सव नसून एक सोनार समाजाचा एक मिलन सोहळा, महाकुंभ हा 3 तारखेला भरतो आहे. मला आशा आहे की या कार्यक्रमाला आपण सर्व मिळून उपस्थित राहा, आमची आग्रहाची विनंती आहे. आणि या सोनार समाजाच्या सोनार जोडो समाज जोडो जे अभियान आहे, या अभियानात आपली आहुती द्या खूप गुंडात आणि सोनार ऐक्य मजबूत करा आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहा. जय नगर.